हाय हॅलो नमस्कार, मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। दिवसाची सुरुवात ही माझी अशी झाली। हरभरा आणलेला होता आणि तो निवडण्यात बराच वेळ गेला। त्यानंतर टिफिन जेवण वगैरे सगळं झालं, मुलांना स्कूलला पाठवलं आणि इकडे आमच्या घराच्या एक्झॅक्ट बाजूला आहे हे रामफळाचं झाड, जे की आमच्या आईंनी लावलेलं आहे आणि प्रत्येक लावलेल्या फळाच्या झाडांना फळं येतात। आता रामफळ काढताना त्यांच्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं, म्हणजे पडलं असणार झाडाचंच वरतून। सो आम्ही ना दुपारच्या वेळेस ही रामफळ तोडत होतो आणि खूप छान वाटतं ज्यावेळेस आपण आपल्या हाताने अशा काही गोष्टी तोडतो, बघतो आणि आपलं म्हणून आपण त्याला मानत असतो ना। आणि त्याची काळजीही मिस्टर तितकीच घेतात आणि ते झाडावरती चढले होते। आता जे गावाला राहतं ना त्यांना ही मजा माहिती असेल। सो आमच्याकडे ना खूप जास्त या अशा गोष्टींमध्ये आम्हाला खूप मजा येते। स्वतःच्या हाताने तोडणं, झाडांची काळजी घेणं आणि आपल्या झाडाचं फळ खाणं, त्याचा आनंद तर खूप जास्त वेगळा असतो। सो चला, मागच्या वर्षी याला ना 4 ते 5 अगदी रामफळं आलेले होते, पण या वर्षी ना अगदी मोजता येणार नाही इतके रामफळ होते आणि खूप छान लागतात। खूप क्वचित लोकांना रामफळं माहिती असतील, कारण की मलाच लग्न झाल्यानंतर रामफळ कळायला लागलं, म्हणजे इकडे आल्यानंतर। सो बऱ्याच जणांना माहिती असेल, पण माझ्यासाठी ते नवीन होतं आणि त्यावेळेस मला ते अजिबात आवडायचं नाही। आणि मागच्या वर्षीपासून मी एक रेसिपी ट्राय केली आणि तेव्हापासून खूप जास्त आवडते, जी रेसिपी तुमच्यासोबत मी लवकरच पुढे शेअर करेन। सो चला, आता मस्त आमच्याकडे अशी आकडी पण होती की ज्याने आम्ही पहिले बाजूला झाड होतं ना त्याला लिंब होते आणि त्यामुळे ते लिंबाच्या झाडाचे लिंब आम्ही त्याने तोडायचो। चला, आता ही मजा घ्यायला तुम्हाला पण आवडत असेल ना, तर तुमच्याकडेही असे मामाचं गाव असलं किंवा गावी तुम्ही कोणाच्या घरी जात असाल किंवा तुम्ही गावाकडे राहत असाल, तर तुम्हाला ही मजा नक्कीच येत असेल। सो कमेंट करून नक्की सांगा। चला, अशा पद्धतीने भरपूर असे जे काही आत्ता पिकणार होते ना, ते आम्ही इथे रामफळ काढून घेतले आणि पिकायला लागले की पक्षी त्याला खाऊन टाकतात किंवा अर्धवट ते खराब होतं, त्यामुळे ते काढले। आणि हो, या मिरच्या निवडायचं काम माझं अजून चाललेलं होतं, कारण की रेग्युलर एकाच वेळेस बसून इतकं होणार नाही आणि लहान मुलं असले तर ते होतच नाही। चला, ते थोडं थोडं करत होते असं, आणि फायनली त्या निवडून पण झाल्या। आणि संध्याकाळी ना इथे आम्ही घेऊन बसलो होतो मातीची शिवलिंग बनवायला, कारण की उद्या आहे महाशिवरात्री। मागच्या वर्षी मी बर्फाची बनवली होती, सो विचार केला यावर्षी आपण मातीची ट्राय करूया, कारण की मी अजून जे आपल्याकडे असते पितळाचं वगैरे तशी काही मी घेतलेली नव्हती, म्हणून मग पूजा करायची आहे तर ही छान अशी मातीची बनवते। मातीचं शिवलिंग पार्थिव बनवायचं होतं आणि नंतर ते आपण पाण्यात नाही तर एखाद्या कुंडीत पुन्हा ठेवलं तर ते तसंच विसर्जन होऊन जातं। सो त्यामुळे म्हटलं अशाच पद्धतीने बनवूया। आणि इथं मग मुलं पण होते, म्हणजे शिवांश होता, अनु होता, आणि दोघांचंही चाललं होतं। आणि ही माती त्यांनीच चाळून ठेवली होती जोपर्यंत मी गावात गेले होते बेलाचे पानं आणि फुलं आणायला। आता पुढे काय झालं याची मजा तुम्हाला मी सांगतेच, का मी अशी कशी वागू शकते याचं मलाच नंतर इतका पस्तावा झाला। चला, आता शिवांश बघत होता कसं बनवायचं काय आणि मला सांगत होता। त्याला म्हटलं तू हात भरवू नको, तरी पण त्याने काही पुढे ऐकलंच नाही आणि चाललंच होतं। म्हणजे मी यूट्यूबलाच व्हिडिओ छान बघून घेतला की कसं बनवायचं आहे, आणि सो त्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने मस्त अशी मातीची शिवलिंग बनवली, जी की तुम्हाला पुढे दिसेलच। सो चला, अशी चुकत मुकत का होईना बरीच तोडफोड झाली आणि त्यानंतर फायनली अशा पद्धतीची शिवलिंग तयार झाली। आणि त्यानंतर अनुचं चाललं होतं की असं बनव मम्मा, शिवांश बोलत होता मम्मा असं बनव, त्यामुळे माझं खूप जास्त कन्फ्युजन झालं होतं की नक्की मी बनवू तरी कसं, कारण की मी जसं बनवायला गेले की ते त्यांना आवडत नव्हतं आणि असं नसतं तसं नसतं असं करत करत फायनली ती बनवायला घेतली। आता उद्या त्याचं काय होतं ते मला माहिती नाही आहे, पण आता सध्या तरी छान वाटतंय की आपल्याला थोडंफार तरी जमलं। आता सुकली
सुकल्यानंतर सुकते की नाही याचा पण, कारण की संध्याकाळच्या वेळेस हे सगळं आम्ही बनवायला घेतलं आणि बाकीची बरीच तयारी करायची होती. जसं की उपवास म्हटलं की बरंच असं म्हणतात ना की दिवसभर महाशिवरात्री कर, दिवसभर चर पण महाशिवरात्री नमस्कार, कर. मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे शनिवार आणि उद्या आहे महाशिवरात्री. आजचा दिवस माझा खूप साधाच होता आणि उद्याची तयारी म्हणून तुम्ही याच्या आधी बघितलं की मी घरच्या घरीच शिवलिंग बनवलं. मागच्या वर्षीचा जर तुम्ही महाशिवरात्रीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यावेळेस मी बर्फाचं बनवलं होतं, यावेळेस मातीचं बनवलं, कारण की माझ्याकडे जी काही आपण मूर्ती असते वगैरे ते नव्हतं म्हणून. आणि मग अशीच मी गावात जाऊन आले. सो या ठिकाणी बेल आणि कोणीही घेऊन आलेले आहे आणि त्याचबरोबर बरीच तयारी असते आपली, तर ती पण करायची आहे. सगळ्यात पहिले तर मला शेंगदाणे भाजून ठेवायचे, उद्या सकाळी धावपळ असते, कारण की मग उपवास आणि महाशिवरात्री हा असा आहे की सगळ्यांनाच उपवास असतो आणि त्यामुळे मग घरामध्ये फराळाचंच बनतं. त्याचबरोबर आणखी काय आणलंय म्हणजे 2-3 दिवस झाले तेव्हाच मिस्टरांनी आणून ठेवलं होतं. सो तुम्ही बघू शकतात मस्त असं हे याला काय म्हणतात, कौट म्हणतो आम्ही, तर ते आणलेलं आहे आणि या उपवासाला हे फळ अवश्य खावं असंही आहे. सो हे आहे, बरेच काय काय गोष्टी असतात, चिंच खावी, कौट खावं, असं सगळं आहे. सो चला, उद्याचा दिवस कसा छान जाण्यासाठी मग थोडीफार तयारी असते, पूजेची तयारी आहे आणि त्याचबरोबर व्हाईट ड्रेस घालतात, म्हणजे व्हाईट कपडा घालतात, साडी असेल तर साडी किंवा व्हाईट ड्रेस. मी दिवाळीला एक व्हाईट ड्रेस घेतलेला होता, तो मला बघायचा आहे, त्याची फिटिंग करायची आहे. अशी बरीचशी कामं आहे, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. आता हे पानं उद्या मला लागणार आहे. तर असं म्हणतात की तुटलेलं पान व्हायचं नसतं. भरपूर पानं आहे आणि फुलं नाही वाटतं, फक्त पानच मिळाली मला. तर माझं लक्षातच नाही झालं, मी गेले आणायला आणि सगळा इतका बेलच घेऊन आले आणि फुलं आणलेच नाही. सो आता मला फुलं आणायला परत जावं लागणार आहे. तर बघू शकता ते असं पान चालत नाही, तुटलेलं वगैरे. सो ते बाजूला काढते, त्यानंतर आपल्याला जो चांगला बेल आहे तोच आपण इथे वापरणार आहोत. सो चलो. तर अशा पद्धतीने माझी खूप जास्त म्हणजे मिस्टेक झाली की घेताना वस्तू आपण बघून नाही घेतल्यामुळे पुढे काय होतं हेच तर होतं. कारण की मला असं वाटलं की बेल आणि फुलं दोन्ही एकत्र असतील, पण ते तसं नव्हतं. 3 फुलं टाकल्यामुळे असं वाटलं की त्यात फुलं पण आहे, पण ती नव्हती. चला, आता बेलाची पानं ना अशी तुटलेली चिरलेली ती पिंडीवरती व्हायची नसतं, त्यामुळे अखंड बेल इथं मी शोधत होते आणि इतकी मोठी फसवणूक झालीत ना, काय बोलायचं. इतक्या पानांमधून फक्त इतकीच पानं निघाली आणि तिला भरपूर धूळ लागलेली होती. सो वॉश करून इथे ठेवली. म्हटलं उद्या आपल्याला सकाळी भरपूर धावपळ असते तर ती नको होण्यासाठी. चला, त्यानंतर ना दिवसभर आज माझे खूप जास्तीचे कामं होते आणि खूप जास्त दगदगही झाली, कारण की खूप दिवसाचे काम पेंडिंग होतं. कपडे प्रेस करायचं तेही मी सकाळीच करून ठेवले होते, पण बरेच काही गोष्टी बाकी होत्या. मग अर्धे बाकी होते ते नंतर केले आणि एकदा असं बाहेर काढून ठेवलं ना का ती गोष्ट करावीच लागते. त्यामुळे मी सकाळी 4-5 केले, त्यानंतर दुपारीही जसा वेळ मिळेल तसा, आणि फायनली आता 2-3 राहिले होते ते केले आणि त्यानंतर व्यवस्थित असं लावून देते, जेणेकरून पुढचे 15-20 दिवस काय आपल्याला टेन्शन नसतं. आणि त्याच्या आधी ना जे काही स्वेटर वॉश केले होते ना ते छान उन्हात सुकले होते. म्हटलं चला तेही घड्या घालून व्यवस्थित ठेवून देऊया. पावसाळ्यामध्ये क्वचित लागतात आणि नाहीतर मग आपल्याला डायरेक्ट ते हिवाळ्यातच लागणार आहे. आणि आता गरमी चालू झाली आहे, त्यामुळे गरमीचे कपडे बाहेर असे कॉटनचे वगैरे किंवा थोडेसे हलके असतात, जाडमध्ये नसतात, असे कपडे आपण घालत असतो. सो एक दिवस तेही काम असणार आहे. पण सध्या जे काही वॉश केले ना ते व्यवस्थित असं कपाटात ठेवून देऊया, जेणेकरून वरचा थोडासा पसारा कमी होतो. असं काही आजच्या दिवसाचं खूप जास्त प्लॅनिंग होतं आणि असं असतं ना की आपण ठरवत असतो की इतकी कामं झाली पाहिजे आणि आजचा दिवस
दिवस मी तो होता की खूप जास्तीचे कामं जे मी ठरवले होते ना ते फायनली आज कंप्लीट झाले. त्यामध्ये जे होतं सगळ्यात पहिले तर कपडे प्रेस करणं हे माझं खूप जास्त महत्त्वाचं काम होतं. त्यानंतर जे काही कपडे इस्त्री स्वेटर वगैरे होते ते ठेवून देणं होतं. आणि उद्या महाशिवरात्र आहे त्यामुळे आज मला काहीही करून पिंड बनवायची होती आणि मिरच्या खूप जास्त कमी राहिलेल्या होत्या त्यामुळे त्या आज फायनली मला संपवायच्या होत्या. आता तुम्हीच विचार करा की आजच्या दिवसात मी थोडीही आराम न करता नॉनस्टॉप सगळी कामं केलेली आहे. आणि कोणताही सण असला आता महाशिवरात्री हा आपल्यासाठी सणासारखाच असतो. सो म्हणून आहे ना माझं असं होतं की घरामध्ये अजिबात पसारा नको. त्यामुळे जे काही एक्स्ट्राचं असं थोडं थोडं मी ठेवलेली कामं होती ना ती कंप्लीट आता झालेली आहे. आणि त्यामुळे आता मलाही जरा बरं वाटतं आहे. अशा पद्धतीने सगळी स्वेटर वगैरे ठेवली. आणि आता लास्ट राहिले मला शेंगदाणे वगैरे भाजून ठेवायचे, साबुदाणा भिजत घालायचा आहे आणि त्याआधी माझा ड्रेस मला फिटिंग करायचा होता. तर हा मी दिवाळीला घेतलेला व्हाईट ड्रेस होता जो की खूप छान आहे पण थोडासा एक्सेल होता. आणि आत्ता सध्या एवढ्यात मी खूप जास्त बारीक झाली आहे. आणि तुम्ही मशीनवर थोडासा पसारा इग्नोर करा कारण की असंच असतं, लहान मुलं असले की आमच्याकडे मग काय काय कुठे लपून ठेवावं असं होतं. आणि मशीनमध्ये पण मला धोका दिला आहे, मशीनची पण दोरी इथं तुटली होती आणि त्यामुळे मी थोडंसं इथे स्टिच केलं. आणि त्यानंतर मग शेवटी मला पर्याय नव्हता, मी तो ड्रेस तसाच ठेवून दिला. आणि त्यानंतर खाली आल्यानंतर मी शेंगदाणे भाजायला घेतले. आता उद्या उपवास आहे त्यामुळे साबुदाण्याची खिचडी असो किंवा साबुदाणा वडा, शेंगदाणे तर आपल्याला लागणारच होते. आता उपवासासाठी भाजायचे म्हणून मग म्हटलं चला जास्तीचे भाजून ठेवूया जेणेकरून मग आपल्या येत्या काही दिवसांमध्ये पण त्याचं काम होऊन जाईल. त्यामुळे त्याचाही छान असा बारीक कूट करून ठेवला. हा जो होता उपवासासाठी आणि हा डेली जो लागणार असतो भाजींना तो इथे करून ठेवला होता. आणि आता फायनली इथे लास्टला होतं साबुदाणा भिजवायचा. सो इथे आम्ही ना डबल डॉल्फिनचा साबुदाणा वापरतो. म्हणजे ना प्रत्येक वस्तूमध्ये ब्रँड किंवा त्याचे वेगवेगळे नावांनी ओळखला जातो. हा जो आहे ना डबल डॉल्फिन हा साबुदाणा खूप मस्त फुगतो आणि छान लागतो. आम्ही नेहमी हाच वापरत असतो. तर पहिले 2 ते 3 पाण्याने वॉश केला